सगळं दाखवलंय ना स्क्रीनवर, काल पाहिलं ना, प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे. सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे. घटना कुठे आहे, काय 1999चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे. त्यांना मला सांगायचं, आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत. 2 वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं. बघा, लग्न एकदा होतं. प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या तारखेला लग्न झालं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतो आहे. बरं का, होतं असतं. 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष लोक ॲनिव्हर्सरी साजरी करत असतात. घटना एकदा दिलेली असते. घटना जी असते पक्षाची, ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे. मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात, जे अमेंडमेंट्स होत असतात, ते आपण वेळोवेळी कळवत असतो. आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल, घटनेमध्ये केलेले ठराव, हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोचपावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या, ते काल पुराव्यासह दाखवलं ना. काल आपण नीट पाहिलं असेल, लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी, ते त्यांना लक्षात यायला पाहिजे. वकील आहेत ते. आता आम्हाला हे नका तर मी सांगायला की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची, तुमची किंवा फडणवीसांची. साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे. का काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते का बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का? काय करत होता तुम्ही? भक्कम पुरावे काल समोर आणले. तुम्ही कसे खोटं बोललाय, तुम्ही कसं खोटारडेपणाला निकाल दिलाय. निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल, गुंग झाली असेल, त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही. या जनतेच्या न्यायालयाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला. हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं. एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं, अमित शहाने स्वीकारायला हवं, राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं. जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल, हे आव्हान स्वीकारा, जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला, तो छाती ठोकपणे सांगा. मग आम्ही पाहू.